तर आज आहे नॉनव्हेजचा बेत आणि आमचे गोल्डी महाराज इथे येऊन बसलेले आहेत ॲज युजल नेहमी सारखे. तर नेहमी सारखं गोल्डी वाट बघतोय त्याचं जेवण तयार होण्याची. आपण त्याची रिॲक्शन बघूया. ठीक आहे पप्पा, गोल्डीचं आहे का काय? नाही करायला गोल्डीचं हे पिवळं. गोल्डीला नाही वाटते ना. गोल्डीला केलं का हो? करायचंय का? किती वेळ आहे गोल्डीच्या याला? अर्धा तास आहे. बापरे, गोल्डीला तर भूक लागली. गोल्डी, तुला भूक लागली का मग? तुला वेळ आहे म्हणा अजून. नो रिॲक्शन. तुझं मला देतो का मग थोडीस खायला? पप्पा, गोल्डीचं मला देता का थोडं? बरं गोल्डी. नाही 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 देत तू. बर, तुझं नाही घेत ग बकडी, तुलाच देतो ग. तर नेहमी सारखं गोल्डी जेव्हा केव्हाही आम्ही नॉनव्हेज आणलं तर तो असा इथे बसतो. इथून बिलकुल हटतच नाही जोपर्यंत त्याचं रेडी होत नाही. आणि आम्हाला सर्वात अगोदर त्याला द्यावं लागतं, नंतर आम्ही खातो. सो असे त्याला हे काय ग, हाड वेगळे काढून द्यावं लागतात कारण ते चावत नाही, डायरेक्ट गिळून घेतो हा. बिलकुल याला भान राहत नाही जेवताना कशाचंच. त्याच्यामुळं आधीच आपल्याला हे हाडं असे वेगळे करावं लागतात. बघा याच्या तोंडाला कशी पाणी चितलं. सो बी केअरफुल. जेव्हा म्हणजे ज्याने कोणीही नवीन पेट आणला असेल आणि ते नॉनव्हेज देत असतील. आम्हाला सुरुवातीला असं माहिती नव्हतं. आम्ही चुकून त्याला एक हड्डी अशीच दिली होती, तर त्याने ती खाताना खाल्ली होती, पण नंतर उलटी करून ती बाहेर काढून टाकली होती. तेव्हापासून आम्ही त्याला असंच देतो, हड्डी वगैरे सगळं काढून. गोल्डीचं जेवण रेडी आहे. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू.